नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळी इथे नाश्ता झाला आहे. कालच ट्रिपवरून आलो आहे, त्यामुळे इतकी सारी कपडे पडले आहेत ना, बेमाप कपडे. आणि तुम्ही किचनचा तर पसारा पाहू शकतात. हॉल पण भरपूर खराब आहे, कारण ट्रिपवरून आल्याच्यानंतर इतकं खराब होतंच. आणि अनुजा फ्रेंड आलं होतं, मग काय सगळे गोधडे वगैरे सगळं तसंच होतं. आणि भोगी होती व दुसऱ्या दिवशी मग काय सगळं सामान वगैरे आणायला गेले होते मी आणि माझे मिस्टर. मग सगळं सामान वगैरे आणलं होतं भोगीचं. आता मला खेंगाट करायचं होतं, थोडंफार भोगीचं सामानच आपण बोरनांसाठी ठेवतो. बोरनांचे वगैरे ब्लॉग तर तुम्ही पाहिलेच असं. हा व्लॉग थोडासा लेट झाला आहे, पण आला आहे बरं का. नक्की शेवटपर्यंत पहा आणि प्लीज लाईक करा. तर एवढं ऊस आम्हाला 10 रुपयाला पडला. आणि हे सगळं सामान म्हणजे थोडं सामान एका पिशवीमध्ये होतं, फक्त ते 80 रुपयाला होतं. म्हणजे इकडं कोकणामध्ये इतकं महाग आहे ना, बेमाप महाग आहे. तर सगळं मी छान असं चिरून वगैरे घेतलं, छान अशा तिळाच्या भाकरी केल्या आणि खेंगाट पण सुंदर असं झालं होतं. मला रेसिपी शेअर करायची होती, पण खूपच लेट झाला होता. तर बघू शकता इथे भाकरी आणि खेंगाट छान असं तयार झालं माझं. हे झाल्याच्या नंतर मेन काम म्हणजे कपडे धुणे. एवढे सगळे कपडे मी धुतले, म्हणजे खूप सारे कपडे होते. आता इथं कमी दिसतात ते, पण खूप आहेत हे कपडे. नंतर संध्याकाळी ना छान असं चहा आणि नाश्त्यासाठी केलं होतं. संध्याकाळचा स्वयंपाक पण इथे रेडी होता. नंतर मला जायचं होतं हळदी कुंकाला. आता हा ना तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे संक्रांती झाल्या दुसऱ्या दिवशीचा. तर हळदी कुंकासाठी जायचं होतं. मग छान अशी तयार झाले, साडी वगैरे घातली, मंगळसूत्र घातलं आणि अर्धे प्रिपरेशन केलं होतं स्वयंपाकाचं. मग अर्धं फक्त आल्याच्यानंतर करायचं होतं. अनु पण इथे छान अशी रेडी होती. तुम्ही पण नोटीस केलं असेल की ट्रिपवरून आल्याच्या नंतर बेमाप म्हणजे दुप्पट कपडे पडतात, म्हणजे पडतातच. तर हळदी कुंकावरून आले आणि येताना बॉबी वगैरे आणलं होतं सर्व काही, म्हणजे 2-3 प्रकारच्या बॉबीज, कुरकुरे वगैरे, म्हणजे तळण्याचं साहित्य. कारण अनुला हे तळलेलं खूप जास्त आवडतं, मग कधीतरी देतो आम्ही. मग पापड पण आणले होते, मग पापड पण तळले. यावेळेस काय मी पापड केलेच नाही, त्यामुळे पापडचं सगळं विकतच आणतोय आम्ही. तर इथे छान असं सगळं मी तळून घेतलं. अनुला खूप आवडतं असं म्हणजे तळलेलं वगैरे, त्यामुळे मग मिस्टरांसाठी पापड तळले आणि बाकी सगळ्यांसाठी मग बाकीचं कुरडे वगैरे तळलं. नंतर दुसऱ्या दिवशी जायचं होतं आम्हाला भिरवाडीमध्ये, म्हणजे जवळच एक सिटी आहे, तर तिथे जायचं होतं. भैयाचं माझं काम होतं थोडंसं. मला ॲक्च्युअल पेनड्राईव्ह वगैरे घ्यायचा होता आणि भैयाला चष्मा नीट करायचा होता. त्याचं पॅडचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, मग ते नीट करायचं होतं. तर इथे आम्ही आता चाललो आहोत भिरवाडीमध्ये. आणि मला इतकं हसायला येत होतं. असं बाहेर व्लॉग शूट करायचं म्हणलं की असं सगळे लोक बघतात, मग ते खूप हसायला येतं. त्यामुळे मी मास्क लावते नेहमी. आणि आपल्या स्किनसाठी पण चांगलं आहे, मग कारण धूळ वगैरे भरपूर असते ना, त्यामुळे आता मास्क लावला. तर आम्ही फायनली चष्म्याच्या दुकानात आलो. भैयाचा चष्मा नीट करायचा होता, मग तो नीट केला. आणि तिथे भरपूर प्रकारचे गॉगल वगैरे होते, मग ते ट्राय करत होते. पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतली, लॉंग व्हिडिओमध्ये घ्यायचं काही लक्षातच नाही आलं. नंतर जे काही काम होतं आमचं सिटीमध्ये ते सगळं केलं. येता वडापाव आणले आमच्या चौघांसाठी. मग छान असे वडापाव खाल्ले. मी गेले नाही, एकच आणते सगळ्यांसाठी, कारण माझं बजेट जास्त नसतं. आणि मिस्टर गेले की मग 2-2, 3-3 सगळ्यांसाठी आणतात. तर इथे अनुलाच पण खूप जास्त आवडतं वडापाव वगैरे. ती छान असं TV पाहत होते. आणि काय उद्योग केला तुम्हाला मी थंबनेलला सांगितलं होतं की काय उद्योग केला मी ट्रिपला जाऊन. तर बघू शकतात हे म्हणजे माझे बोट अक्षरशः तुटले असते. ते तसलं स्लायडिंगची गाडी असते ना, तर ते तसली होती 4 व्हीलर. तर त्यामध्ये ना माझं बोट अशी दरवाजा साईडला होते आणि त्या ड्रायव्हरला माहितीच नव्हतं की दरवाजा साईडला ही जी बोट आहेत म्हणून. त्यांनी डायरेक्ट दरवाजा लावला आणि तो पूर्ण माझे बोट गुंतले होते. आणि 5 मिनटं म्हणजे ते पुढे बसले लगेच. आणि त्यांना मी ओरडते की तुम्ही उघडा दरवाजा उघडा. तर 5 मिनटं लागले अक्षरशः त्यांना दरवाजा उघडायला. माझं पूर्ण बोट असं काळं निळं झालं आहे. म्हणजे मला 2 दिवस त्याला काहीच नाही, म्हणजे हाताने असं हलवता पण येत नव्हतं. पण बळबळ आपल्याशिवाय इथं कोण येतं, तर बळबळ कामं केली मी 2 दिवस. आणि त्याच्यानंतर ते पूर्ण रक्त असं तिथं काळं निळं झाले. म्हणजे ते आता ते म्हणले कधीच नाही जाणार. तर ते म्हणजे इतकं मला हे झालं ना, म्हणजे अक्षरशः असं जीव इतकं म्हणजे खूप भयानक होतं ते. आता आठवलं तरी अक्षरशः अंगावर काटा येतोय. बरं झालं बोटं वगैरे तुटले नाही, तर ते पूर्णपणे असे फोल्ड झाले होते, त्यामुळे बोटं तुटायची खूप भीती वाटत होती. अक्षरशः माझा नाही का ट्रिप खूप महागात पडली मला. म्हणजे माझे बोटं मेन होते. ट्रिपचं काय आपण आज फिरू उद्या फिरू, पण जर आपलं शरीरच नाही चांगलं राहिलं तर काय ना. तर बरं झालं बोटं नाही तुटली माझे. म्हणजे फक्त बोटं काळं निळं झालं आहेत, चारीची बोटं. आणि एक नख फक्त गेला आहे पूर्ण कामातून, तुम्ही ते मगाशीच पाहिलंच.
नंतर सगळं खराब अस्ताव्यस्त झालं होतं, तुम्हाला तर सांगितलंच. त्या दिवशी मला अजिबातच कॅपॅसिटी नव्हती की सगळं आवरू वगैरे, त्यामुळे मी काहीच आवरलं नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी पण भोगी वगैरे झाल्याच्या नंतर संध्याकाळी हे आवरायला लागली मी आता सगळं. इकड साईडला भरपूर पसारा झाला होता, म्हणजे सगळ्या पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या. म्हणजे आता पार्सल भरपूर येतात, कारण मी मिशोचं पण करत आहे ना विशलिंग थ्रू, तर त्याच्यात पण पार्सल भरपूर येतात, त्यामुळे त्याच्या पण पिशव्या भरपूर आहेत. जर तुम्हाला पण करायचं असेल फ्री मिशोचं क्रिएटर क्लबचं, तर नक्की सांगा. मी त्याचे पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. त्यातून पण छान असं इन्कम आहे, जेवढं यूट्यूबमधून आहे. यूट्यूबमधून मला 1 रुपया पण भेटला नाही आतापर्यंत, पण त्यामधून म्हणजे बऱ्यापैकी इन्कम झालं आहे. त्यामुळे तुम्हाला पण जर घरी बसल्या करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की करू शकतात. तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ देईल. आता अनुचा बड्डे येतोय, 2 तारखेला आहे, तर त्याच्यानंतरच मग सगळं सांगेल तुम्हाला. आता घराची तशी मला डीप साफसफाई करायची आहे, कारण गावावरून पण यायची आहेत माणसं वगैरे. तर मग अनुचा बड्डेसाठी एवढा मोठा करायचा नाही. आतापर्यंतचे 3 बड्डे खूप मोठे केले तिचे, खूपच मोठे. तर आता हा बड्डे खूप छोटा करायचा आहे, आणि मग पुढचा 5वा बड्डे ग्रँड म्हणजे मोठा करायचा आहे. तर हे पार्सल आहे ना 4-5 दिवसापासून आलं होतं, माझ्या मिस्टरांनी मागवलं होतं. यामध्ये काय मी आज बघन उद्या बघन, तर आता फायनली बघते. तर ते काही घरासाठीच काही ना काही मागवतात. तर हे फिल्टरचे पाईप्स आहेत, म्हणजे फिल्टरचे जे आतमधले असतात, आता एक्झॅक्ट नाव आठवत नाही मला, तर ते खाली असतात ना. आमच्याकडे 2 आहेत, तर दोन्हीसाठी पण महिन्यातून म्हणजे महिनाभर लागतं आम्हाला. हे महिन्यातून एकदा तरी चेंज करावं लागतात, म्हणजे 7-8 महिने जातात हे. आणि फ्लिपकार्टला खूप कमी पैशात भेटतं, म्हणजे एवढं पण कमी नाही. पण जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा. तर हे ना प्रमोशनसाठीचे प्रोडक्ट्स वगैरे ना सगळे आणले की तिथंच ठेवलं. हे सो ट्रूचे क्रीम्स भेटल्यात आहे, स्टॉक क्रीम. खूपच सुंदर आहे, म्हणजे इतकं छान बेस मेकअप होतो ना, म्हणजे एकदम बेस्ट आहे. म्हणजे काहीतरी प्रमोशनच्या प्रोडक्टनी तरी माझं नाही का म्हणजे मला भारी वाटतं की आपण व्हिडिओ करतो त्याचं कुठेतरी काहीतरी भेटतं. नाही तर पैसे वगैरे काही नाही भेटत. हे प्रमोशनचे प्रोडक्ट वगैरे बऱ्यापैकी भेटतात मला. तर काजळ पण त्यांचं इतकं सुंदर आहे ना, म्हणजे ते निघत नाही, वॉटरप्रूफ आहे एकदम. मला तर खूप जास्त आवडलं. नक्की मी प्रॉपर पूर्णपणे यूज करेन. आणि मी हळदी कुंकाला जाते ना आता, तर रोज त्याला मेकअप करते. खूपच सुंदर आहे. तर हे 1 ग्रॅमची ज्वेलरी ना वरच्या साईडला थोडीशी तुटली आहे माझी, तर काल आहे ना आले तसंच ठेवलं तिथं. हे मंगळसूत्र वगैरे सगळं तसंच टाकलं. तर चला म्हणलं आता ह्याला बॉक्समध्ये ठेवूया, कारण त्या बॉक्स पॅकिंग केले तरच ते जास्त लॉंग दिवस जातं ते आपल्याला. तर तुम्हाला पण जर 1 ग्रॅमची ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल माझ्याकडून, तर नक्की सांगा. मी एक रिसेलर आहे, आणि खूप कमी प्राईजमध्ये 1 ग्रॅमची ज्वेलरी माझ्याकडे भेटती. नक्की सांगा जर का तुम्हाला घ्यायची असेल तर. ते थोडंसं तुटलं होतं वरच्या साईडला, कारण ते मी घरी आले आणि अनुनी ते इतकं जोरात ओढलं ना, सोन्याचं पण तुटू शकतं. त्यामुळे हे काय बेसिक आहे, एवढं तर होऊ शकतं. तर आपल्याला फक्त नीट सांभाळायचं असते त्याला. तर इथे ना सगळं आता इथलचं माझं आवरायचं आहे. एवढं डीप नाही आवरणार, पण वरचं आवरलं आहे. आता मी ना सगळं आवरणारच आहे, ते तर तुम्हाला मी दाखवेलच. तर ही पण डायमंडची ज्वेलरी आहे ना, ही पण मी घेतली होती ती रोज. खूपच सुंदर आहे, जी यात्रेत भेटतात ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. तर कपडे वगैरे सुकले होते, सकाळीच थोडेसे काढले होते, आता थोडेसे मग राहिले होते. तर चला म्हणलं आता ते पण काढूया आपण. एकदा कपड्याच्या घड्या वगैरे घातलं ना की बाल्कनी मोकळी असली ना की सुंदर वाटतं, भारी वाटतं एकदम. त्यामुळे ना बाल्कनी आता सगळी मोकळी करते. आणि आता इथंपर्यंत मी एका म्हणजे ह्याच्यात बोलले आहे. आता खूप दिवसानंतर असं बोलते आहे, तरी पण म्हणजे बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला आहे. तर इकडची बाल्कनी ना खूपच सुंदर आहे, मला तर खूप जास्त आवडते. मग इकडची बाल्कनी पण छान असं साफ केली, म्हणजे बाल्कनीमधले कपडे काढले ना की बाल्कनी मोकळी असली ना की इतकं सुंदर वाटतं ना, मला खूप भारी वाटतं. मग सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या. संध्याकाळचा स्वयंपाक आता बाकी काही नाही. झाडू पोछा वगैरे मी ना संध्याकाळच्या टायमालाच करते, कारण सकाळचं दिवसभर आणू खूप खराब करते. म्हणजे ती स्कूलमधून आली ना, सकाळचं जर आपण झाडू पोछा केलेला असेल, स्कूलमधून आले की संध्याकाळी जसा आहे तसा होतो, म्हणजे होतो. मग तिचे पप्पा आल्याच्या नंतर त्यांना म्हणजे थोडंसं फ्रेश असलं ना घर वगैरे, तर भारी वाटतं. त्यामुळे ना तिचे पप्पा यायच्या आधीच मी करते, त्यामुळे घर एकदम फ्रेश वाटतं. मग जेवढा थकवा असतो कामावरचा तेवढा सगळा निघून जातो. आणि लहान मुलं घरात असेल ना की पसारा म्हणजे इतका जास्त होतो ना की त्याला मापच नाही अजिबात. त्यामुळं आणि फरशी पण खूप खराब होते, कारण ते सारखं जाणार बाथरूममध्ये. पाणी खेळायला जाणूला खूप आवडतं, सारखं येणार सारखं, मग ते पायाचे ठसे वगैरे उमटणार. म्हणजे मला ते ना पुसून घेतलं ना, मी थोड्या वेळ तिला अर्धा तास तरी अशी बेडवर बसवते की तू अजिबात खाली उतरूच नको, कारण ते पायाचे ठसे वगैरे उमटले ना ते मला बिलकुल नाही आवडत. तर थोड्या वेळ मला असं वाटतं की 1-2 तास तरी घर ना एकदम छान नीटनेटकं पाहिजे. आणि माझं घर आहे ना मी सारखं पुसून घेते ना, त्यामुळे ते झाडून घेतलं तरी पण एकदम पुसून घेतले असं वाईब येतं, कारण खूप सुंदर दिसतं झाडून घेतलं तरी पण.
तर इकडे सोफ्यावर भैया वगैरे झोपला होता. सकाळचं लवकर उठते त्यामुळे थोडंसं एक 2-3 तास आराम करतोच तो दुपारी. 10वीचं वर्ष आहे तरी पण त्याला म्हणते की आता महिनाभरच राहिला आहे, आराम नको करतो. पण ठीक आहे, आजारी पडण्यापेक्षा आराम केलेलं बरं. त्यानुसार छान असा डान्स चालू आहे. आता घर एकदा छान टापटीप झाडून घेतलं ना की पुसायला काही टाईम लागत नाही. नाहीतर मग घर चांगलं झाडलेलं नसेल तर मग पुसायला पण टाईम लागतो, कारण केस वगैरे असतात. चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक करत नाही यार, प्लीज लाईक करा आणि हाईप देखील नक्की करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.